मलखांब आपला अस्सल मराठमोळा ऐतद्देशीय पारंपरिक क्रीडा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये ही ताकद आहे की कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणार. उरलेला मलखांब, दोरीचा मलखांब आणि टांगता मलखांब असे 3 प्रकार असतात. मी नोकरी जी करत होतो कस्टम्स आणि सेंट्रल एक्साईजची, सकाळी व्यायामशाळा, मग तिकडनं ऑफिसमधून सुटलं की पुन्हा व्यायामशाळा, रात्री घरी. हाच दिनक्रम होता. अगदी माझ्या लग्नाच्या दिवशीचा सकाळी आधी व्यायामशाळेत येऊन प्रॅक्टिस करून मग मी लग्नाला गेलो होतो असं आठवतं आहे मला. आम्ही प्रत्येक सत्राची शेवट जेव्हा करतो तेव्हा एक साथ नमस्ते 1 2 3 4 आणि कवायत विसर्जन 1 2 3 1 2 3 1 2 3 जय हिंद असंच करून करतो. मग जर्मनीतली मुलं, ऑस्ट्रेलियातली मुलं ते जय हिंद म्हणूनच त्याचा शेवट करणार. नमस्कार. मुंबईतल्या दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराला 99 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या व्यायाम मंदिरात गेली 70 वर्ष जे सातत्यानं जात आहेत ते शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार विजेते, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते पद्मश्री उदय देशपांडे यांना आज आपण निमंत्रित केलं आहे. उदयजी, हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. कुठल्याही संस्थेसाठी 100 गाठणं हा खूप मोठा काळ आहे, पण त्याची सुरुवात ज्यांनी केली, त्याचा पाया ज्यांनी रचला, त्या काळे गुरुजींविषयी सांगा. कैलासवासी प्रल्हाद लक्ष्मण काळे गुरुजी, ज्यांना आम्ही व्यायाम महर्षी म्हणतो, त्यांचा जन्म मूळचा नंदुरबारचा आणि त्यांचे मामा धोंडोपंत जहागीरदार यांनी त्यांचं पालनपोषण केलं. त्यांच्या बालपणी त्यांना पंचक्रोशीमध्ये कोणी कुस्तीला जोड नव्हती, म्हणून मामांनी त्यांना बडोद्याला जुम्मादारा व्यायाम मंदिराचे संस्थापक राजरत्न प्रोफेसर माणिकराव यांच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवलं. आणि तिकडे प्रशिक्षण घेत असताना माणिकरावांकडनं काळे गुरुजींना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्याच्यामध्ये मसाज, मर्दन क्रिया म्हणतो आपण, किंवा हाड वैद्य की तुटलेलं हाड कसं जोडायचं, किंवा लाठीकाठी, जंबिया, फरीगतगा, बोथाटी, कुस्ती, मलखांब, हे सगळं त्यांचं प्रशिक्षण बडोद्याला जुम्मादारा व्यायाम मंदिराचे संस्थापक राजरत्न प्रोफेसर माणिकराव यांच्याकडे झालं. आणि मग ते मुंबईला आल्यानंतर इकडे चौपाटीवरती काही युवकांना वाळूमध्येच व्यायामाचे धडे देत असत, कुस्ती शिकवत असत. मग दादर भागातली काही मंडळी पुढे आली आणि त्यांनी गुरुजींना विनंती केली की तुम्ही एखादी व्यायामशाळा का नाही काढत. मग त्यांना माटुंग्याला यशवंत नाट्य मंदिर आहे त्याच्या समोर एक जागा मिळाली. त्या ठिकाणी त्यांनी शिकवायला सुरुवात केली. आणि त्यानंतर महापालिकेकडून सध्याच्याकडे गंगाधर निवास आहे त्याच्या मागच्या बाजूला एक मोकळी जागा मिळाली आणि त्या ठिकाणी एका तंबूमध्ये त्यांनी युवकांना लाठीकाठी, जंबिया, फरीगतगा, कुस्ती याचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्या तंबूचं रूपांतर नंतर पत्र्याच्या शेडमध्ये झालं. त्यावेळेला शहीद भगतसिंग, हुतात्मा राजगुरू, सरदार पृथ्वीसिंग आझाद ही सगळी आद्य क्रांतिकारक मंडळी त्यांच्या अज्ञातवासाच्या काळामध्ये तिकडे मुक्कामाला असत. आणि त्यावेळेला म्हणजे 20व्या शतकातील व्रतधारी समाजसेवक धर्मभास्कर विनायक महाराज मसूरकर यांच्या हस्ते त्या संस्थेचं नामकरण श्री समर्थ व्यायाम मंदिर असं झालं. मग पुढे 1965 साली संस्थेची 3 मजली वास्तू उभी राहिली. त्याच्यासाठी षण्मुखानंद हॉलमध्ये एक मोठा कार्यक्रम केला निधी संकलनाचा, आणि त्याच्यामध्ये सुमन कल्याणपूरकरजी यांचं गाणं झालं, गोपीकृष्णाचं नृत्य झालं. आणि त्या कार्यक्रमातून जो निधी उभा राहिला त्यातून संस्थेची 3 मजली वास्तू उभी राहिली. पुढे संस्थेच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने 1985ला आणखीन पुढे 17.5 फूट जागा होती, त्या ठिकाणी 3 मजले बांधले आणि ते एकत्र जॉईन केले. पण तो एक्सपान्शन जॉईंट जो म्हणतात तो काही नीट झाला नाही आणि पाणी झिरपल्यामुळे, लिकेजेस, सीपेजेस याच्यामुळे ती वास्तू महापालिकेने डिलॅपेटेड म्हणून डिक्लेअर केली आणि ताबडतोब ती पाडून टाका म्हणून सांगितली. आता अगदी गेल्या महिन्यामध्ये ती आम्ही वास्तू जमीनदोस्त केलेली आहे आणि त्या जागी एक 22 मजली
भव्य असं समर्थ शताब्दी भवन असं उभं करायचं आमचा मानस आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त क्रीडाविषयक उपक्रम असतील, बाकी कुठलेही व्यावसायिक दृष्टीने त्या ठिकाणी कुठली बँकेला जागा द्या किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीला जागा द्या असं न करता आज खेळाला जी गरज आहे की अगदी ज्याला आपण एखाद्या मुलामध्ये कोणते गुण आहेत ते शोधून काढण्यासाठी कुठल्या टेस्ट करायच्या, तो मुलगा कुठल्या खेळासाठी चांगला जाऊ शकेल ह्याच्यासाठी त्याचं प्रशिक्षण किंवा त्याच्यासाठी त्याची निवड कशी करायची, किंवा एखादी इंजुरी झाली, दुखापत झाली, तर त्या दुखापतीमधून बाहेर येण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याची पुन्हा मूळ जेवढी क्षमता आहे ती क्षमता कशी वाढवता येईल, कौशल्य वृद्धीसाठी कोणकोणते व्यायाम केले पाहिजेत, अगदी स्विमिंग पासून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतील असा मानस आहे. आणि समर्थ व्यायाम मंदिरमध्ये प्रामुख्याने मलखांब शिकायला देशोदेशीहून बरेच खेळाडू येतात. मग त्यांच्या निवासासाठी काही खोल्या तिकडे असतील, किंवा भारतातल्या सुद्धा आदिवासी वनवासी भागातील मुलं सुद्धा येतात, मग त्याच्यासाठी काही डॉर्मिटरी अकोमोडेशन असेल, खेळाडूंसाठी एक सुयोग्य सकस आहार मिळावा असं काहीतरी एक कॅन्टीन त्या ठिकाणी, किचन असेल, मेस असेल, किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी बँक्वेट हॉल ज्या ठिकाणी काही परिसंवाद घेता येतील, काही प्रदर्शनं करता येतील, अशा सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्यासाठी केलेला आहे. पण जवळजवळ 90 कोटी हा कसा उभा करायचा हा खूप मोठा आमच्या समोरचा प्रश्न आहे. प्रयत्न चालू आहेत. मग समर्थ व्यायाम मंदिरचे आजवरती तयार झालेले जे काही देशोदेशी असलेले, भारतामध्ये महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी असलेले माजी विद्यार्थी त्यांना बोलावून, आजीव सभासद त्यांचा माग काढून, किंवा मग मुंबई महापालिकेकडून, महाराष्ट्र शासनाकडनं किंवा केंद्रीय क्रीडा खात्याकडून काय आर्थिक मदत मिळू शकेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे न्यास आहेत त्यांच्याकडून CSRच्या अंतर्गत काही मदत मिळू शकेल, असे सगळे प्रयत्न करायचे आहेत. इच्छा होती या शताब्दी वर्षामध्येच हे पूर्णत्वाला जावं, पण निदान शताब्दी वर्षात त्याची सुरुवात जरी झाली तर पुढच्या काही वर्षांमध्ये ते पूर्ण होईल अशी इच्छा आहे. असं वाटतं की अशा प्रकारचं हे भवन पहिलंच असेल हो, मुंबईमधलं. निश्चित. आणि इतकी चांगली कल्पना आहे तर त्याच्यासाठी निधीची कमतरता निश्चितच तुम्हाला पडणार नाही. तुम्ही जसं म्हणालात की मुलातले गुण ओळखणं, हो, तर तुमच्यातले गुण तुमच्या आजोबांनी ओळखले हो. आणि तुम्हाला व्यायाम मंदिरात पाठवायला सुरुवात केली. मला वाटतं 2-2.5 हो. वर्षाचे तुम्ही होता. तिथपासूनचा तुमचा हा प्रवास, म्हणजे व्यायाम मंदिराची 99 वर्ष आणि तुमची 70 वर्ष, तर खूप म्हणजे आश्चर्यकारक अशी ही गोष्ट आहे. आणि तुम्ही मल्लखांब याच्यासाठी विशेष प्रयत्न करत आहात. तर हा प्रवास तुमचा जो झाला मल्लखांबाचा, ते विश्वचषक मल्लखांब महासंघाचे तुम्ही संस्थापक संचालक आहात, महासचिव आहात. होय. तर ही सुरुवात कशी झाली किंवा अशी स्पर्धा घ्यावी हे कसं वाटलं? खरं म्हणजे ना, या सगळ्याचं श्रेय काळे गुरुजींकडे जाईल. याचं कारण त्या काळामध्ये मला काय आवडतंय, माझ्यामध्ये काय गुण आहेत आणि ते कसे पुढे येतील याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. अगदी आखाड्यामध्ये कुस्ती शिकवली म्हणा, किंवा असं एक इंग्रजीमध्ये वाक्य आहे की वन हू टीचेस इज अ गुड टीचर, वन हू डेमॉन्स्ट्रेट्स इज अ बेटर टीचर अँड वन हू इन्स्पायर्स इज द बेस्ट टीचर. त्यामुळे ती ठिणगी त्याने जी पेटवली त्यावेळेला, म्हणजे मी आठवते मला शाळेत असताना लोकमान्य विद्या मंदिर माहीम या ठिकाणी होतो, तर सकाळची 7ची शाळा असायची, पण सकाळी 5:30 ते 6:30 काळे गुरुजी मलखांबाची प्रॅक्टिस घेणार म्हटल्यावरती सकाळी व्यायामशाळेत यायचं आणि घरी जाऊन 7 वाजता पहिली बेल व्हायच्या ते आंघोळ वगैरे करून शाळेत हजर राहायचं. हे त्यावेळेला होतं. नंतर रुईया कॉलेजमध्ये मी आलो तेव्हासुद्धा असंच की सकाळी व्यायामशाळा, मग तिकडनं प्रॅक्टिकलला जायचं आणि मग घरी येऊन ब्रेकफास्ट जेवण वगैरे करून पुन्हा लेक्चरला जायचं, संध्याकाळी परत व्यायामशाळेत, रात्री घरी. हा दिनक्रम होता. अगदी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अगदी कॉमर्स म्हणजे केमिस्ट्री आणि बॉटनी असे विषय घेऊन मी BSc केलं आणि त्याच्यानंतर कस्टम्स आणि सेंट्रल एक्साईजमध्ये नोकरीला लागलं. म्हणजे खरं माझं शिक्षण, त्याचे विषय, मी नोकरी जी करत होतो कस्टम्स आणि सेंट्रल एक्साईजची,
आणि माझं काम म्हणजे मलखांब म्हणा, व्यायाम म्हणा, या क्षेत्रातलं याचा एकमेकाशी काही संबंध नाही, पण तरीसुद्धा सकाळी व्यायामशाळा, मग तिकडनं ऑफिसमधून सुटलं की पुन्हा व्यायामशाळा, रात्री घरी, हाच दिनक्रम होता. अगदी माझ्या लग्नाच्या दिवशी सुद्धा सकाळी आधी व्यायामशाळेत येऊन प्रॅक्टिस करून मग मी लग्नाला गेलो होतो, असं आठवतंय मला. मला वाटतं तुम्ही तुमच्या पत्नीला सांगितलंही होतं हा. की ती माझी पहिली हो. बायको आहे म्हणून. पण याच्यातूनच असं लक्षात येत गेलं की मलखांब आपला अस्सल मराठमोळा ऐतद्देशीय पारंपरिक क्रीडा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये ही ताकद आहे की कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणार जगातला एकमेव क्रीडा प्रकार आहे तो. आणि त्याला फारशी जागा लागत नाही. काही खेळांना खूप मोठी मैदानं लागतात, काही खेळांना खूप अवजड असं क्रीडा साहित्य लागतं. याला काही नाही, एक खांब असला किंवा एक दोरी असली, ती वरनं टांगायला जागा मिळाली की झालं. आणि सगळ्या खेळांमध्ये लागणाऱ्या ज्या मूलभूत शारीरिक कुवती आहेत, स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड, एन्ड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, बॅलन्स, कॉन्फिडन्स, करेज, या सगळ्या गोष्टी एका मलखांबावरती आपल्याला वाढवता येतात. आणि केवळ हातापायाचे स्नायूच नव्हे तर पचन संस्था, श्वसन संस्था, रुधिराभिसरण संस्था आदी अंतर्गत संस्थांना सुद्धा कमीत कमी वेळात जास्तीत जास्त व्यायाम मिळतो, त्यांची कार्यक्षमता राखली जाते. आणि म्हणून मला नेहमी वाटायचं, विशेषतः कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण बघितलं की आपल्याकडे खूप गडगंज पैसा असेल, खूप संपत्ती आहे, इस्टेट्स आहेत, किंवा आपल्या हाताखाली लाखोंचं सैन्य आहे आणि आपण त्याचे प्रमुख आहोत, किंवा आपण अगदी उच्च विद्याविभूषित आहोत, गायन, वादन, नर्तन, अभिनय अशा कुठल्या तरी क्षेत्रामध्ये आपण अगदी पराकोटीला पोचलेलो आहोत, पण तरीसुद्धा एक जेव्हा छोटासा विषाणू आपल्या शरीरात जातो तर या सगळ्या गोष्टींचा काही अर्थ राहत नाही. आपली डिसीज रेझिस्टन्स पॉवर, रोगप्रतिकारक शक्ती काय आहे त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं. आणि ती इम्युनिटी किंवा ती रोगप्रतिकारक शक्ती मलखांबामुळे खूप चांगली वाढवली जाते. तेव्हा अशा या सर्वगुणसंपन्न, अल्पमोली, बहुगुणी मलखांबाला जास्तीत जास्त ठिकाणी पोचवलं पाहिजे. आपल्याच महाराष्ट्रात जन्म आलेला हा खेळ आता महाराष्ट्राच्या सीमारेषा ओलांडून भारतामध्ये विविध राज्यांमध्ये पोचवलं पाहिजे. आणि ते झाल्यानंतर मग भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये आपण घेऊन गेलं पाहिजे. आणि असं कुठे आधी ठरवलं नव्हतं असं करायचं आणि तसं करायचं, एक एक घडत गेलं आणि पुढची स्टेप मला वाटतं आता 52 देशामध्ये मल्लखांब शिकवलं जातं. आतापर्यंत मी 52 देशांमध्ये जाऊन आलो आणि ते सगळे असेच एकातून एक निर्माण झालेले, त्याला सूत्र म्हणतो आपण तसं, की आपण कुठेही असं आपल्याकडे काय खूप मोठी इस्टेट आहे, पैसा आहे असं नाही की आपण आपला खर्च करायचा आणि जायचं. पण ज्यांनी बोलवलं त्याने जाण्याचा खर्च केला. आणि एक मात्र याच्यातून अर्थार्जन आम्ही काही केलं नाही. कुठलीही अपेक्षा नव्हती की आम्हाला एवढे पैसे द्या म्हणजे आम्ही येतो आणि मलखांब शिकवतो किंवा दाखवतो. जे काय तुम्हाला शक्य असेल त्या समर्थ व्यायाम मंदिराला ते देणगी रूपात जाईल आणि त्याची पावती आपल्याला मिळेल. म्हणजे अगदी पहिलं मला आठवतंय, आमचा पहिला दौरा होता जपानला आणि तिकडे एक टेलिगेम्स, टेलिमॅचेस प्रमाणे होतं. तर एक 4x4 फुटाची, 6 फूट उंचीची अशी एक केबिन तयार केली होती, त्याला आपण टेलिफोन बूथ म्हणू. आणि या टेलिफोन बूथमध्ये एका वेळेला जास्तीत जास्त जणांना आतमध्ये ॲकोमोडेट करायचं अशी ती स्पर्धा होती. एक चायनावरून टीम आली होती आणि ते ॲक्रोबॅट्स होते, जिम्नॅस्टिक्सचे वेगळे प्रकार करायचे आणि आम्ही मलखांब करत होतो. आम्ही 15 जणांची टीम घेऊन गेलो होतो आणि त्यात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून मी मुलं मलखांब करणारी निवडली होती. आणि ती चायनाची मुली पण होत्या त्याच्यामध्ये. तर त्यांनी 14 जणांना आतमध्ये घातलं आणि 15वा मात्र बाहेर राहिला, त्याने बाहेरून कडी लावली आणि आम्ही 15च्या 15 जण आतमध्ये गेलो आणि आम्ही कडी लावली. आता त्यांनी दोघांनाही जॉईंट विनर्स असं डिक्लेअर केलं, कारण टेलिगेमसारखा खेळ होता तो. आणि त्याने आम्हाला विचारलं, हे तुम्ही कसं काय करू शकता, कंटॉर्शन, एवढं शरीराची लवचिकता किंवा एका वेळेला एवढ्या जणांना ॲकोमोडेट करणं. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आम्ही मलखांब करतो. मग मलखांब म्हणजे काय? मग आम्ही घेऊनच गेलो होतो. मग तिकडे स्टेजवरती आम्ही मलखांब लावला, त्याच्यावरती प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि ते आमचं परदेशातलं पहिलं प्रात्यक्षिक जे निपॉन टीव्हीने लाईव्ह टेलिकास्ट केलं होतं. आणि मग तिथपासून पुढे मग एक ईस्ट वेस्ट कल्चरल असोसिएशन नावाची संस्था आहे की जे 25 फ्रेंच माणसांना भारतात घेऊन येतात आणि भारतात ते इंडियन होस्ट फॅमिलीजकडे राहतात. आणि मग एक दिवस त्यांचं गेट टुगेदर होतं, ज्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची भारतीय गोष्टी दाखवल्या जातात. म्हणजे गरबा असतो, भांगडा असतो, आम्ही त्याच्यामुळे त्यांना योगासन आणि मलखांब दाखवतो. तर 1982ला जेव्हा आम्ही त्यांना दाखवलं त्यावेळेला ते म्हणाले खूप चांगलं आहे म्हणे, पण आमचे फ्रेंचची मिळती जुळती या गोष्टी आहेत, तर आमचंही कल्चर असंच आहे, तर तुम्ही फ्रान्समध्ये येऊन शिकवाल का?
आणि मग बाबू कराने म्हणून मुख्य त्याचे होते, त्यांनी इकडनं 25 माणसं जेव्हा फ्रान्समध्ये पाठवतात आणि ते फ्रेंच फॅमिलीजमध्ये राहतात, त्या 25 जणांमध्ये माझी निवड केली आणि मी फ्रान्सला पॅरिस, मार्सेलिस, निस अशा 3 ठिकाणी जाऊन आलो आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष मलखांबाचं प्रशिक्षण दिलं, एकट्याने मी प्रात्यक्षिक दाखवलं आणि मग ते संबंध पुढे दृढ झाले. तिकडनं परत येताना आमच्या संस्थेचे अध्यक्ष दत्ताजी प्रधान म्हणून होते, त्यांचे मोठे बंधू डॉक्टर यशवंत प्रधान, ते इंग्लंडला हाईड पार्कच्या जवळ राहत होते. मग त्यांच्या घरी मी गेलो, त्यांच्याकडे राहून लंडनमधल्या काही संस्थांना मी भेटी दिल्या आणि माझी एक विद्यार्थिनी उषा जोशी तिकडे बरीच वर्ष राहते, तिने मग त्याचा फॉलोअप केला आणि मग 6 मुलगे 6 मुली घेऊन आम्ही इंग्लंडला तिसरी आमची विदेशवारी झाली आणि त्या ठिकाणी 10 संस्थांमध्ये आम्ही मलखांबाचं प्रशिक्षण दिलं, प्रात्यक्षिक दाखवली. तिकडे एक मॅडम होत्या, त्या म्हणाल्या अमेरिकेला सॅन होजेमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन होतं आहे, तर तिकडे तुम्ही का जात नाहीत, तुम्हाला नक्की तिकडे मलखांब दाखवायची संधी मिळेल. मग त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला. ते म्हणाले हो म्हणे, मलखांब दाखवायला आम्हाला खूप आवडेल, पण आमचं सगळं बजेट संपलेलं आहे, आम्ही मेन स्टेजवरती तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवण्याची संधी देऊ, पण जाण्याचं भाडं वगैरे आम्ही देऊ शकणार नाही, फार तर राहण्या जेवणा खाण्याची सोय आम्ही करू. मग आम्ही इकडनं मुंबईतनं पैसे गोळा केले, स्पॉन्सरशिप मिळवली आणि पुन्हा 10 मुलगे 10 मुली यांना घेऊन आम्ही अमेरिकेला गेलो, सॅन होजेला आणि त्या ठिकाणी प्रात्यक्षिक खूप चांगलं झालं. इतकं प्रभावी झालं की त्यांनी माईकवरून स्वतःच अनाऊन्स केलं की ही समर्थ व्यायामची टीम आपल्या खर्चाने या ठिकाणी आलेली आहे आणि आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचे बिदागी मानधन काही देणार नाही आहोत, तर ज्यांना कोणाला त्यांच्यासाठी काही द्यायचं असेल त्यांनी आमच्याकडे ते जमा करावं. आणि त्यांच्याकडे एवढी रक्कम जमा झाली की आम्ही जाण्याचा खर्च जाऊन संस्थेला काही देणगी दाखल रक्कम मिळाली. असं करत करत जवळजवळ 52 देशांमध्ये आम्ही गेलो. मग एकदा असं वाटलं या 52 देशांमध्ये आपण मलखांब तर सुरू केलेलं आहे, जिकडे मलखांब बिलकुल नव्हतं, आधी लोकांना माहितीही नव्हतं, त्या ठिकाणी आता मुलं तिकडची स्थानिक लोकं करायला लागलेत, भारतीय लोक नाही तिकडचे लोक करायला लागलेत. मग आपण त्यांना एका प्लॅटफॉर्मवरती आणूया आणि मग आम्ही इकडे मुंबईमध्ये 2016मध्ये एक विश्व मलखांब महासंघ नावाची संस्था स्थापन केली आणि मग हळूहळू ज्या ज्या देशांमध्ये आम्ही गेलो होतो, मग मलेशियन मलखांब फेडरेशन, नेपाळ मलखांब फेडरेशन, मग अमेरिकन मलखांब फेडरेशन, असं करत करत जवळजवळ 10-15 असोसिएशन्स तयार झाल्या आणि मग त्या सगळ्यांना आम्ही इन्व्हाइट करून 16-17 फेब्रुवारी 2019मध्ये या शिवतीर्थावरती समर्थ व्यायाम मंदिराच्या समोर एक मोठा पेंडॉल घातला आणि त्या ठिकाणी पहिली विश्व अजिंक्यपद स्पर्धा मलखांबाची आयोजित केली. खूप धडधड होती, कारण त्या स्पर्धेचं बजेट 1,73,00,000 होतं. आता एवढे पैसे कसे गोळा करणार, हा मोठा प्रॉब्लेम होता. पण मला असं वाटलं की आपण अनेक लोकांना भेटूया, त्यांच्याकडनं मदत मिळवूया. पहिल्यांदा आम्ही पतंजली प्रॉडक्ट्सचे बाबा रामदेवजी यांच्याकडे गेलो आणि त्यांनी मुंबईला एक BKCमध्ये एक 5,000 शालेय विद्यार्थ्यांना योगासनं शिकवण्याचा मोठा कॅम्प घेतला होता आणि त्याच्यात मला अर्धा तास मलखांबाचं प्रात्यक्षिक दाखवण्याची संधी मिळाली होती. समर्थ व्यायाम मंदिरचे 15 मुलगे 15 मुली प्रात्यक्षिक दाखवत असताना मी कॉमेंट्री करत होतो आणि त्याच्यामध्ये मी मलखांबाची सगळी माहिती, महती, सगळा इतिहास वगैरे सांगत होतो. मध्ये मध्ये रामदेव बाबा आपल्या हातात माईक घेत होते आणि ये हमारे भारत की प्राचीन सांस्कृतिक धरोहर है, इसे सबको हमें बढ़ाना चाहिए. देशपांडे जितने सालों से यह काम कर रहे हैं, हमें सबको उनको सपोर्ट करना चाहिए वगैरे वगैरे म्हणाले. आणि ते सगळे व्हिडिओज आणि फोटोज घेऊन मी त्यांना हरिद्वारला पतंजली योगपीठमध्ये भेटायला गेलो. त्यांनी सगळं ऐकून घेतलं, म्हणाले खूप चांगली कल्पना आहे, मी नक्की ह्याच्याबद्दल काहीतरी प्रयत्न करेन. म्हटलं आमच्या 3 मागण्या आहेत. एक तर आमची विश्व मलखांब संघटना आहे, याचं एक चीफ पेट्रन म्हणून आपण जबाबदारी स्वीकारावी. दुसरी गोष्ट 16-17 फेब्रुवारीला आपण जातीने या स्पर्धेला उपस्थित राहावं आणि या स्पर्धेचं बजेट 1,73,00,000 पतंजली प्रॉडक्ट्सकडनं आपण ही स्पर्धा प्रायोजित करावी. ह्या अख्ख्या इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये मुंबईत ज्याचं अनेक मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियावरून त्याचं कव्हरेज होणार आहे, त्याच्यामध्ये दुसरी कुठली जाहिरात नसेल, फक्त पतंजली प्रॉडक्ट्सची जाहिरात असेल आणि आपला हा देशी खेळ आणि आपले देशी उत्पादन हे खूप चांगलं एकत्र जाईल. हो हो, मला ही कल्पना आवडली, पण मी तुम्हाला कळवतो म्हणाले. आणि 1 महिना झाला, 2 महिने झाले, 6 महिने झाले, त्यांच्याकडून काही उत्तर येईना. मग शेवटी त्यांचे एक PA आहेत, त्यांनी सांगितलं की यावर्षी आम्ही सोयाबीनमध्ये खूप रक्कम इन्व्हेस्ट केली होती, ते पीक सगळं वाहून गेलं, त्यामुळे आज आमची आर्थिक परिस्थिती नाही आहे की स्पर्धेला काही आर्थिक मदत करू शकू, पण आम्ही कुठनं तरी तुम्हाला मदत मिळेल असा प्रयत्न करू.
मग मी सुरेश प्रभू जे त्यावेळेला सिव्हिल एव्हिएशन, कॉमर्स आणि इंडस्ट्री या तिन्ही याचे मंत्री होते. त्यांनी आपल्या तिन्ही सेक्रेटरीना बोलावून घेतलं आणि ये देशपांडे जी मेरे बचपन के दोस्त हैं, इनका बड़ा अच्छा काम है, अभी वर्ल्ड चॅम्पियनशिप करें मलखांब की, हमें इनको पूरा सपोर्ट करना चाहिए. तर येस सर येस सर म्हणाले, पण पुढे काही झालं नाही त्याच्यातनं. पण असं करत करत आम्ही खूप लोकांना भेटलो. मग अगदी आपले सारस्वत बँक त्यांनी काही रक्कम दिली आणि स्पर्धेच्या उद्घाटनाला आलेले विनोद तावडेजी त्यावेळेला क्रीडा मंत्री आणि शिक्षण मंत्री होते. त्यांनी 25 लाखाची मदत महाराष्ट्राच्या क्रीडा खात्याकडनं जाहीर केली. ती पहिली मोठी देणगी आम्हाला मिळालेली. आणि मग सुभाष देसाई त्यावेळेला उद्योग मंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राकडनं ह्याच्याकडून MIDC कडनं 25 लाख दिले. आणि मग आम्ही एक 1,000ची तिकीटं असलेली 10 पावत्यांची पुस्तकं छापली. व्यायामशाळेत 1,000 मुलं येतात, प्रत्येक मुलाला एक पुस्तक दिलं. जेवढं संपवतं तेवढं संपव. एकीकडे स्पर्धेचा खर्च कमी केला, की आम्ही जर्मनीला जातो तेव्हा आम्ही निरनिराळ्या जर्मन होस्ट फॅमिलीजकडे राहतो. मग आता जर्मनीची टीम आली तर त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्याऐवजी आपल्या होस्ट फॅमिलीजकडे ठेवूया. मग जेवणाचा खर्च जो होता तो दिवसाला ₹600 पर डे पर हेड होता. कारण इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे त्यांचं जेवण होतं. वेगवेगळ्या देशातली लोक येणार. मग ते कमी करत करत आम्ही 400 वरती आणलं. जो मुख्य पेंडॉल होता तो जवळजवळ 120x80चा होता. तो मग कमी करून 100x40चा असा पेंडॉल केला आणि जवळ 1 कोटीपर्यंत त्याचं बजेट केलं. आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यातनं म्हणजे अजूनही काही देणी बाकी आहेत, पण हातातोंडाची गाठ पडली. आणि जेवढे ठेकेदार होते त्या सगळ्यांना सांगितलं, तुमचे पैसे सगळे मिळतील, पण कधी मिळतील ते मी आता सांगू शकत नाही. आणि ती स्पर्धा न भूतो न भविष्य, त्याची खूप छान स्पर्धा झाली. किती देश होते त्याच्यात? 15 देशांनी भाग घेतला. खरं 30 देशांनी कमिट केलं होतं येतो म्हणून, पण काही ना काही कारणामुळे काही देश, तसं बांगलादेशची टीम येणार होती, बांगलादेशच्या टीमला व्हिसा नाकारण्यात आला. चायनाची टीम येणार होती, चायनाची तर यादी आली होती माझ्याकडे 52 जण येणार आहेत म्हणून, पण त्यांच्या इंडियन एम्बसीने तिकडच्या त्यांना व्हिसा नाकारला. आणि त्यामुळे असं करत करत शेवटी 15 देश त्या ठिकाणी आले. पण ती स्पर्धा खूप छान झाली. आश्चर्य म्हणजे आपण मलखांब भारताचा म्हणतो, पण यावेळेला पहिल्यांदाच आम्ही पुरलेला मलखांब आणि दोरीचा मलखांब हे दोघांसाठी ठेवलं होतं, महिलांसाठी आणि पुरुषांसाठी पण. नाहीतर आत्तापर्यंत कन्व्हेन्शनली म्हटलं तर मुलगे पोल मलखांब करतात आणि महिला रोप मलखांब करतात, पण यावेळेला महिलांना सुद्धा पोल मलखांब ठेवला होता. आणि जपानची कायके टाकेमोटो ही विद्यार्थिनी पोल मलखांबमध्ये पहिली आली. इटलीची डेलिया सिरुटी म्हणून होती, ती दुसरी सिल्वर मेडल मिळालं. आणि भारताची समर्थ व्यायाम मंदिरची हिमानी परब होती, ती तिसरी आली पोल मलखांबमध्ये. पण चॅम्पियनशिप शेवटी पोल मलखांब आणि रोप मलखांब याची एकत्रित असल्यामुळे हिमानी फर्स्ट आली, तिला पहिला गोल्ड मेडल मिळालं. आणि मग नंतर तिला त्या छत्रपती पुरस्कारही मिळाला. या भारतीय संघाचे प्रशिक्षक योगेश मालवीय म्हणून मध्य प्रदेशचे उज्जैनचे होते, त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. मग दुसरी स्पर्धा आसाममध्ये झाली. ती ॲक्च्युली भूतानमध्ये होणार होती, पण भूतानमध्ये व्हिसाचे काही प्रॉब्लेम झाले आणि म्हणून ती धुबरी, भूतानच्या जवळ असलेल्या भारतातला शेवट, ही 2023 मध्ये झाली, 4 वर्षानंतर. आणि मग त्याच्यामध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेले गणेश देवरुखकर, त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. एक सागर ओव्हाळकर म्हणून एक आपला मुंबईतला उपनगरचा खेळाडू आहे, त्याला अर्जुन पुरस्कार मिळाला. असं या 2 स्पर्धांमुळे 2 अर्जुन पुरस्कार, 2 द्रोणाचार्य पुरस्कार असे भारत सरकारकडनं मिळाले. आणि कुठेतरी या मलखांबाला विश्व महासंघाला एक रेकग्निशन मिळालं, ही त्यातनं खूप चांगली. आता तिसरी विश्व अजिंक्यपद स्पर्धा आमचा विचार आहे 2025 मध्ये पुण्यामध्ये घ्यायची म्हणून. आमचे सत्यजित शिंदे म्हणून एक संचालक आहेत विश्व मलखांब संघाचे, त्यांनी ती जबाबदारी उचललेली आहे. आणि तसं झालं तर त्या स्पर्धेमध्ये कमीत कमी 50 देश तरी भाग घेतील असं मला वाटतं. तुम्ही आता परदेशातल्या मुलांना प्रशिक्षित केलं, तर इथली मुलं, त्यांची मानसिकता, त्यांच्या पालकांची मानसिकता आणि परदेशातल्या मुलांची आणि त्यांच्या पालकांची मानसिकता, काय फरक दिसतो? कारण आपल्याकडे आता दिवस थोडे बदलले, पण काही ठराविक खेळ यालाच प्राधान्य दिलं जायचं. आणि मुळात तसं इन्फ्रास्ट्रक्चर या गोष्टीच कधी नव्हत्या. तर हा मुळात फरक काय जाणवतो? कारण मलखांब आपल्या मातीतला असला तरी ते मंडळी पण स्पर्धा जिंकतात, तर काय फरक वाटतो तुम्हाला? प्रामुख्याने खेळाकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे ना, म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला म्हटलं काय खेळ वाटला काय,
असंच म्हणून विचारतो, म्हणजे ती एक नगण्य गोष्ट आहे. खेळाला महत्त्व देणं, त्यातले बारकावे टिपणं आणि सातत्याने त्याच्यासाठी प्रयत्नशील राहणं, हे खूप कमी होतं आपल्याकडे. आता आता ते वाढलेलं आहे. किंवा खेळाकडून मिळणाऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज म्हणा किंवा पुढचं फ्युचर करिअर म्हणा, ह्याची सुद्धा धुसर होती सगळी. आता ते मात्र खेळाला केंद्र शासनाने जे महत्त्व दिलेलं आहे, त्याच्यामुळे ही परिस्थिती बदललेली आहे. मला आठवतंय मलखांबात सुद्धा आम्ही जेव्हा काम करायला सुरुवात केली, त्यावेळेला मलखांबाला खेळ म्हणून मान्यताच नव्हती. म्हणजे ते दिल्लीतले बाबू लोक असे ते म्हणायचे, मलखांब तो तर दंड बैठकाप्रमाणे व्यायाम आहे, त्याला खेळ कसं म्हणणार. आम्ही मलखांबाच्या एवढ्या वर्ष स्पर्धा घेतोय, एवढ्या राज्यांमध्ये त्याच्या संघटना आहेत, त्याची एक नियमावली तयार केलेली आहे. मग त्या नियमावलीप्रमाणे खेळाडूंचं गुणमूल्यांकन होतं, त्याच्यातनं डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल चॅम्पियनशिप्स होतात. आम्ही त्याचे पंचवर्ग घेतो, एवढे पंच इतक्या वेगळ्या वेगळ्या राज्यातले तयार झालेले आहेत. हे सगळं त्यांच्याकडे आम्ही सांगितलं होतं, पण आम्हाला मान्यता मिळत नव्हती. म्हणजे मोहन रावले आपले एक खासदार होते मुंबईचे, त्यांनी पार्लमेंटमध्ये हा प्रश्न विचारला होता, इज द गेम ऑफ मलखांब रिकग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट अँड व्हॉट द गव्हर्नमेंट इज डुईंग टू प्रमोट दिस गेम अब्रॉड. मार्गारेट अल्वा त्यावेळेला केंद्रीय क्रीडा मंत्री होत्या, त्यांनी पार्लमेंटमध्ये उत्तर दिलं होतं की मलखांब फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून आम्ही काही माहिती मागवलेली आहे आणि ती माहिती आल्यानंतर आम्ही त्याच्या रेकग्निशन बद्दलचा निर्णय घेऊ. हे खोटं होतं, कारण मीच मलखांब फेडरेशनचा सेक्रेटरी होते, आमच्याकडे कुठली माहिती मागवली नव्हती. पण त्यांनी पार्लमेंटमध्ये उत्तर देऊन टाकलं आणि माझ्याकडे लेखी कॉपी आहे त्याची. आणि त्याच्यानंतर दुसरं तर अधिक घातक होतं की टू प्रमोट द गेम अब्रॉड इज द सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कन्सर्न फेडरेशन अँड नॉट ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे चायना वुशूसाठी, जपान जुडोसाठी, कोरिया टायक्वॉन्डोसाठी, मलेशिया सेपक टायक्वासाठी प्रत्येक देश आपापल्या खेळाला पुढे नेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात आणि आमचं सरकार म्हणतं ही आमची जबाबदारीच नाही आहे, ती फेडरेशनची जबाबदारी आहे. पण तरी आम्ही ध्यास सोडला नाही. मी स्वतः 148 खासदारांना भेटलो वेगवेगळ्या राज्यातल्या आणि त्यांच्याकडून पत्र घेतली की मलखांबा आपला इतर देशीय खेळ आहे आणि त्याला खेळ म्हणून मान्यता द्यावी. मधु दंडवतेंना असं भेटलं, त्यांनी खूप याच्याबद्दल मला सांगितलं. आणि असे कर्नाटकमधले, आंध्र प्रदेशमधले, गुजरातमधले, झाशीमधले खासदार भेटून त्यांच्याकडून पत्र घेऊन तिकडे पाठवली. शेवटी 1996 मध्ये मोहन रावलेंचा मला फोन आला की उदयजी ताबडतोब दिल्लीला या आणि मी केंद्रीय क्रीडा मंत्र्यांची भेट घेतलेली आहे म्हणून. हा फोन रात्री 9 वाजता आला. मी व्यायामशाळेतनं घरी जायला निघालो होतो, पण हा फोन आल्यावर मी परत व्यायामशाळेत गेलो. सगळे कागदपत्र सोबत घेतले की कोणत्या कोणत्या ठिकाणी आपण राष्ट्रीय स्पर्धा घेतलेल्या आहेत. अगदी पंजाबमध्ये अमृतसरला घेतली होती, उत्तर प्रदेशमध्ये झाशीला घेतली होती, मध्य प्रदेशमध्ये उज्जैनला 2 स्पर्धा झाल्या होत्या, मग गुजरातमध्ये बडोद्याला एक स्पर्धा झाली, 2 स्पर्धा झाल्या होत्या. त्यानंतर खाली कर्नाटकमध्ये दावणगिरी आणि धारवाडमध्ये स्पर्धा झाली, भीमावरमला स्पर्धा झाली, कन्याकुमारीला, काश्मीरला स्पर्धा झाली, महाराष्ट्रात पुणे, सांगली, फलटण, मुंबई या सगळ्या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय स्पर्धा घेतल्या होत्या. आणि इतक्या राज्यातनं त्या खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांच्या भाषेंमधनं आलेले वर्तमानपत्राची प्रसिद्धी, हे सगळे कागद करून एवढं बाळ घेऊन मी रात्रीच्या उशिराच्या फ्लाईटने दिल्लीला पोहोचलो. मोहन रावलेजींच्या घरीच राहिलो. दुसऱ्या सकाळी 11 वाजता आम्ही मुकुल वासनिकजींना भेटायला गेलो. 1.5 तास त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि मी सगळं त्यांना दाखवल्यानंतर त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि मग आपल्या पीएना बोलावलं आणि माझ्या हातात पत्र दिलं. मलखांब फेडरेशन ऑफ इंडिया हेडेड बाय उदय देशपांडे इज रिकग्नाइज्ड बाय दिस डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स अँड युथ सर्व्हिसेस. आणि त्यावेळेला आम्हाला मलखांबाला मान्यता मिळाली. मग आम्ही लगेच रेल्वे मंत्रालयामध्ये गेलो आणि तिकडे सुरेश कलमाडी रेल्वे मिनिस्टर होते. त्यांनी ताबडतोब राष्ट्रीय स्पर्धेला येणाऱ्या मलखांब खेळाडूंना रेल्वे कन्सेशन चालू केलं. 1998ला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननी मलखांबाला मान्यता दिली. असं एक काय म्हणू आपण त्याला, प्रगती होत गेली राजमान्यतेच्या बाबतीत. पण सगळ्यात आपण प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणू, ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की आता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ज्या वेळेला पंतप्रधान म्हणून त्यांनी आता सूत्र घेतली ना, त्यांनी एतद्देशीय खेळांना जास्तीत जास्त महत्त्व देणं सुरू केलं. मग कलरीपयटू असो, टांगथा म्हणून मणिपूरचा खेळ आहे, किंवा योगासनं असेल किंवा मलखांब असेल. म्हणजे मला सांगायला आनंद होतो की आम्ही त्यावेळेला रेल्वेनी
प्रवासाला जात असू, स्पर्धेला जात असू, पण आताची मुलं विमानानं जातात आणि त्यांचं भाडं केंद्र शासनाकडनं दिलं जातं. एवढंच नव्हे तर स्पर्धेत विजेत्यांना महिन्याला 10,000 अशी, वर्षाला 1,20,000ची शिष्यवृत्ती मिळते. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीने मल्लखांब प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयाचं केंद्रीय अनुदान दिलं जातं आणि आतापर्यंत जवळजवळ 500 सेंटर्स अशी सगळ्या भारतामध्ये व्हावीत असा प्रयत्न सुरू आहे. आता साधारण किती असतील? आता जवळजवळ नाही म्हटलं 300-400च्या वरती अशी रेग्युलर सेंटर्स असतील. शाळांमध्ये छोटे छोटे ट्रेनिंग सेंटर्स ती वेगळी, पण मल्लखांब प्रशिक्षण केंद्र अशी खूप सुरू झाली. म्हणजे मला आठवते मी व्यायामशाळेत सुरुवात केली तर 2-4 व्यायामशाळेत मल्लखांब करणारे होते. आज माझ्या व्यायामशाळेत 100 मुलं 100 मुली रोज मल्लखांब करतात. महाराष्ट्रात या मुंबईमध्ये समर्थ व्यायाम मंदिर आहे, तशा आणखीन 2-4 संस्था होत्या. आज मुंबईमध्ये 200हून अधिक संस्था आहेत की जिकडे नियमित मल्लखांब खेळला जातो. आणि महाराष्ट्रात सुद्धा मुंबई, पुणे, सातारा, सांगली 3-4 जिल्हे होते, पण आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र रजिस्टर्ड जिल्हा मल्लखांब संघटना आहे आणि जी राज्य संघटनेला संलग्न आहे. तसंच भारतामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश 4 राज्यांमध्ये मल्लखांब होता. आज भारतामध्ये 33 राज्यांमध्ये रजिस्टर्ड राज्य संघटना आहेत आणि त्या मल्लखांब फेडरेशन ऑफ इंडियाला संलग्न आहेत. आपण जी मानसिकतेबद्दल बोलत होतो आणि त्यामुळे आता परिस्थिती एवढी बदललेली आहे की मला आठवतंय मी शिकवायला असताना मुलं रेग्युलर यायची नाही व्यायामशाळेत आणि पालक मग कारणं द्यायची, आता परीक्षा आली त्यांची, आता युनिट टेस्ट आहे त्यांची, आता सेमिस्टर आहे मग मुलं येणार नाहीत वगैरे. पण आता मुलं इतकी रेग्युलर असतात व्यायामशाळेत आणि पालकही सांगतात एक वेळ त्याला परीक्षेत मार्क कमी पडले ना तर चालतील, पण इकडे त्याचं करून घ्या तुम्ही. आणि 2-2, 3-3 तास मुलं मेहनत करतात. आणि हे केवळ मी मुंबईपुरतं किंवा माझ्यापुरतं बोलतो असं नाही, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या आता सेंटर्स आहेत आणि खूप मल्लखांब प्रशिक्षक जीव ओतून काम करतात. कुठल्याही मानधनाशिवाय, अपेक्षेशिवाय आज मुलांवरती मेहनत घेत आहेत. आणि पालकसुद्धा मोठ्या संख्येने, म्हणजे काही पालक पंच म्हणून, काही पालक कार्यकर्ते म्हणून संघाच्या बरोबर असतात आणि काही पालक स्वेच्छेने आर्थिक मदत करतात त्यांच्यासाठी. महाराष्ट्रात पण खूप जिल्ह्यांमध्ये आज हे लोण पोचलेलं आहे आणि भारतात सुद्धा अगदी छत्तीसगड म्हणा, तामिळनाडू म्हणा, पॉंडिचेरी म्हणा, या ठिकाणी सुद्धा मल्लखांबाला सर्वस्व वाहिलेली खूप मंडळी आहेत. इथे साधारण प्रशिक्षण जे दिलं जातं मल्लखांबाचं ते किती वेळ चालतं? बहुतेक ठिकाणी ना 2-2, 3-3 तास तर कमीच पडतात. अर्थात परीक्षा जवळ आल्यानंतर मुलं मग 1 तासभर येऊन व्यायाम करून मल्लखांब करून जातात, पण नाहीतर 2-2, 3-3 तास. कारण कसं होतं, उरलेला मल्लखांब, दोरीचा मल्लखांब आणि टांगता मल्लखांब असे 3 प्रकार असतात आणि त्यामुळे त्या तिन्ही प्रकारांवरती तुम्हाला जास्ती प्रभुत्व मिळवण्यासाठी नियमित सराव हा खूप आवश्यक असतो. आणि मग त्याच्यासोबत जमिनीवरचे जे काही एक्सरसाइज आहेत, जे बेस आपण म्हणतो त्याचा, मग वॉर्मअपचे एक्सरसाइज असतील किंवा डेव्हलपमेंटल एक्सरसाइज असतील किंवा मग सूर्यनमस्कार असतील, योगासनं असतील, ॲबिलिटीज वाढवण्यासाठी ते पण प्रकार करण्याची खूप मेहनत घ्यावी लागते. आहाराच्या बाबतीत काही सांगितलं जातं का? कारण आजकाल पिझ्झा, बर्गर हो, आणि ते मुलांना आवडतं. म्हणजे आपण असं म्हणतो की मुलांची आवड महत्वाची आहे, पण मुलांना माहिती असतं की दूध चांगलं आहे, पण त्याचा कोकोकोला किंवा लिम्का किंवा थम्सअप असलं की पहिला ओढा तिकडे जाणार, दूध बाजूला ठेवणार. तसं आपल्या भारतीय, म्हणजे विशेषतः महाराष्ट्रीयन जेवणातले जे पदार्थ आहेत ना, मग डाळ, भात, भाजी, आमटी, वरण म्हणा, भाकरी म्हणा, हे जर चौरस आहार आहे, ते आपण खाल्लं तर बाकी कुठल्याही सप्लिमेंट्सची किंवा याची काही आवश्यकता नाहीये. पण आपल्या मुलांनी सगळे पदार्थ खावेत असं वाटणारे पालक खूप कमी आहेत. मग आमच्या मुलाला हे आवडत नाही, मग आमचा मुलगा दोडकं खात नाही, आमचा मुलगा कारलं खात नाही, आणि मग त्याच्या त्या आवडीनिवडी जोपासल्या जातात आणि त्यामुळे मुलांमध्ये काही डेफिशियन्सी निर्माण होतात. पण जर आपण घरी केलेलं सगळं, जसं आमच्या आईवडिलांनी आम्हाला सवय लावली की पानात वाढलेलं सगळं खायचं, जे आवडते ते थोडं जास्त घे, जे आवडत नाही ते तेवढं संपूर्ण चालेल, पण असं होत नाही. बाकी आहार वेगळा घेण्याची काही गरज, मग मांसाहार असेल, शाकाहार असेल, काही असलं पण तुम्ही तसं सुचवता का? आम्ही पालकांना स्पष्ट सांगतो किंवा मुलांसुद्धा बरेच तर कॉम्पिटिशनला, डेमॉन्स्ट्रेशनला मुलांना घेऊन जातो, तर मग कटाक्षाने लक्ष असतं की पानात वाढलेलं सगळं तो खातोय की नाही, जेवढे पदार्थ केले सगळे घेतोय की नाही, तर हे नको ते नको, हे खात नाही ते खात नाही, हे चोचले त्याचे चालू देत नाहीत. 100वे वर्ष श्री समर्थ व्यायाम मंदिराचं सुरू आहे, तर या वर्षात काय काय तुमच्या योजना आहेत? सगळ्यात मोठे म्हणजे समर्थ व्यायाम मंदिर जी मुख्य संस्था होती, जी आता भुईसपाट केलेली आहे, त्या ठिकाणची वास्तू उभी करण्यासाठी धडपड केली पाहिजे. हा मोठा टार्गेट आहे.
त्याबरोबरच मी स्वतः असं ठरवलेलं आहे की व्यायामशाळेच्या वतीने 100 ठिकाणी जाऊन मलखांबाचं प्रशिक्षण द्यायचं. आणि आत्तापर्यंत 3 महिन्यामध्ये मी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसाम, अरुणाचल, केरळ, तामिळनाडू, पॉंडिचेरी अशा 10 राज्यांमध्ये 40 ठिकाणी जाऊन तिकडे मलखांब शिकवून आलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की मलखांब दाखवणं हे तर आवश्यक आहे, पण लोक बघतात, टाळ्या वाजवतात आणि विसरून जातात. असं नाही, त्यांना प्रत्यक्ष करायला लावलं पाहिजे. आणि केल्यानंतर त्याला त्याची गोडी लागते, त्यातलं काय महत्व आहे ते कळतं आणि मग हळूहळू मुलं त्याच्याकडे आकर्षित होतात. आणि मलखांबाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, जसं योगासनांच्या बाबतीत आहे, की एका ठराविक वयोगटातच ते करता येतं असं नाहीये. लहान मुलं करू शकतात, अगदी प्राथमिक शाळेतली मुलं करू शकतात, माध्यमिक शाळेतली मुलं करू शकतात, महाविद्यालयीन युवक युवती करू शकतात, ॲडल्ट्स करू शकतात, सिनियर सिटीजन सुद्धा करू शकतात. माझ्याकडे शांतीलाल संघवी नावाचे एक गृहस्थ आले, त्यांनी मलखांब शिकायला सुरुवात केली. त्यावेळेला त्यांचं वय 82 वर्ष होतं. आणि मग आम्ही 2019 मध्ये जेव्हा शिवाजी उद्यानावरती मोठी विश्व अजिंक्यपद स्पर्धा घेतली, त्याच्या उद्घाटनाला त्यांनी प्रात्यक्षिक दाखवलं. त्यावेळेला त्यांचं वय 89 वर्ष होतं. ॲट द एज ऑफ 89 ते मलखांब प्रत्यक्षिक दाखवण्यासारखं करू शकत होते. मलखांब हा कुठल्याही वयातल्या मुलांना मुलींना करता येतो. आणि गेली 50 वर्ष मी समर्थ व्यायाम मंदिरच्या वतीने शिवाजी पार्कवरती दररोज सकाळी 7 ते 8, संध्याकाळी 7 ते 8 विनामूल्य मलखांबाचं प्रशिक्षण देतो. आणि बरेच 40, 50, 60, 70 ओलांडलेले सुद्धा त्या ठिकाणी येऊन मलखांब शिकतात. त्यामुळे मलखांब फॉर ऑल. म्हणजे मी तर मुंबईत 3 अंधशाळा आहेत, कमला मेहता स्कूल फॉर द ब्लाइंड, व्हिक्टोरिया स्कूल फॉर द ब्लाइंड आणि हॅपी होम फॉर द ब्लाइंड, या तिन्ही अंधशाळांमध्ये जाऊन अंध मुलांना सुद्धा मलखांब शिकवतो. आणि ती अंध मुलं तर इतका छान मलखांब करतात की बघितल्यानंतर आपला विश्वास बसणार नाही की मुलं अंध आहेत म्हणून. आणि सुरुवातीला त्यांच्याकडे ना खूप तक्रारी होत्या, पोटात दुखतंय, भूक लागत नाही, जेवण जात नाही, डोकं दुखतंय, अभ्यासात काही इंटरेस्ट नाही, कसे 30-40% मार्क मिळायचे, पुढे जायचे. पण एकदा मलखांब शिकवायला सुरुवात केल्यानंतर त्या निमित्ताने योगासनं करायला लागले, भूक लागायला लागली, खाल्लेलं पचायला लागलं, इंटरेस्ट यायला लागला. ज्यांना 35-40% मार्क मिळायचे त्यांना 70-80% पर्यंत मार्क मिळायला लागले. त्यांनी प्रात्यक्षिकं दाखवली, लोक टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करायला लागले, की सेल्फ एस्टीम, स्वतःचा आत्मविश्वास जागृत होतो. आणि त्याच्यातून मग त्यांची प्रगती जास्ती झपाट्याने व्हायला लागली. मला एक उदाहरण आठवतंय, प्रांजल पाटील नावाची मुलगी, जी 3वी ते 10वी कमला मेहता शाळेमध्ये होती, खूप प्रात्यक्षिकात त्यांनी भाग घेतला, दररोज सरावाला नियमित होती. आज ती भारतातली पहिली अंध IAS ऑफिसर आहे. आणि चेन्नईला ती कलेक्टर म्हणून काम करत होती, आता दिल्लीला शिक्षण विभागामध्ये ती अधिकारी म्हणून काम करते. तुम्ही अंध मुलींना शिकवता, पण त्याची प्रात्यक्षिक मला वाटतं पॅरिस हो, ऑलिम्पिकच्या हो, वेळी तुम्ही हो. दाखवली, तर त्याविषयी सांगा. याचं सगळं क्रेडिट हे रिलायन्स फाउंडेशनच्या नीता मुकेश अंबानी मॅडम आहेत, त्यांना द्यावं लागेल. आम्ही कुठेतरी दाखवलेली प्रात्यक्षिकं त्यांनी बघितली होती. आणि मग ऑक्टोबर 2023 मध्ये इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बाक यांना त्यांनी भारतात बोलावलं. आणि त्यावेळेला घणसोलीला रिलायन्स पार्कमध्ये एक 300-400 मुलांचा एक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम होता. आणि गल्ली क्रिकेट म्हणा किंवा वेगवेगळे खेळ त्यांना दाखवणार होते. त्याच्यात त्यांनी मला अंध मुलांचं मलखांब प्रात्यक्षिक दाखवण्याची विनंती केली. आणि 10 अंध मुलगे आणि 10 अंध मुली पोल मलखांब आणि रोप मलखांबावर त्या ठिकाणी आम्ही प्रात्यक्षिकं दाखवली. ती रिचर्ड बाक यांनी स्वतः बघितली, नीता अंबानी मॅडमने बघितली. आणि त्यांनी ठरवलं की पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये ही प्रात्यक्षिकं दाखवायची. आणि मग त्यांचे अधिकारी व्यायामशाळेत आले, त्यांनी सगळं बघितलं. त्यांनी मग आम्ही मुलांची निवड केली. आणि मग त्याच्यामध्ये 7 जणांचा संघ निवडला, मी घेऊन जाणार होतो. त्याच्यामध्ये 4 अंध विद्यार्थी होते, एक अजय लालवानी, एक व्यंकटेश मंदाडी, एक कोमल पाटील आणि एक अंजली टपाल. 2 मुली आणि 2 मुलगे. त्यातली 2 मुलं तर टोटली ब्लाइंड होती, अजय लालवानी आणि अंजली टपाल. आणि कोमल आणि व्यंकटेश थोडे पार्शियली सायटेड होते. आणि त्यांच्याबरोबर 2 छोटी मुलं होते, एक रिद्धी दळवी आणि एक समर्थ पाटील. आणि यांच्या प्रशिक्षिका म्हणून डॉक्टर नीता ताटके. अशा 7 जणांना घेऊन आम्ही पॅरिसला गेलो. आणि अगदी पहिल्या दिवशीपासून म्हणजे 26 जुलैपासून ते 11 ऑगस्टपर्यंत दर दिवशी इंडिया हाऊसवरती त्यांची रोज प्रात्यक्षिकं व्हायची, कधी 2-2 प्रात्यक्षिकं सुद्धा व्हायची. आणि ती बघण्यासाठी ऑलिम्पिकमधले अनेक खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक आणि प्रेक्षक आणि निरनिराळ्या देशांमधले
इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे पत्रकार या सगळ्यांनी त्याच्यावरती खूप कौतुक केलं. अनेक जणांनी मुलाखती घेतल्या. कोणी कोणी या मुलांना जेवायला खायला बाहेर घेऊन गेले. नीता अंबानी मॅडमनी पण सांगितलं की ह्यांना एक दिवस ऑलिम्पिक दाखवायला तुम्ही स्टेडियममध्ये घेऊन जा आणि असा खेळ दाखवा की कॉमेंट्रीवरून त्यांच्या लक्षात येईल काय चाललंय म्हणून. आणि मग आम्ही विनेश फोगट हिची मॅच बघायला, त्या दिवशी कुस्तीच्या स्पर्धा बघायला ऑलिम्पिक स्टेडियममध्ये गेलो होतो. आणि ह्या सगळ्या मुलांना पॅरिस दाखवा असं मी सांगितलं. आयफेल टॉवरपासून सगळे एक प्रदक्षिणा पॅरिसमध्ये एक साईट सीइंगची टूर झाली आणि हा एक अविस्मरणीय असा अनुभव मिळाला. पण मी तर असं म्हणेन 1936 साली बर्लिन ऑलिम्पिक्समध्ये हिटलरच्या समोर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने प्रात्यक्षिक दाखवली होती मलखांबाची. तो पाया होता असं म्हणू. त्याच्यानंतर आता इतक्या वर्षानंतर 2024 मध्ये ही पॅरिसची ऑलिम्पिकची मलखांब प्रात्यक्षिक झाली. पण आता 2036 मध्ये भारतामध्ये ऑलिम्पिक्स होणार आहेत. अहमदाबादमध्ये घेण्यात चाललंय. आणि मग त्यावेळेला मलखांब केवळ प्रात्यक्षिकात्मक नाही, तो स्पर्धात्मक व्हावा असा प्रयत्न या निमित्तानं सुरू होईल. आणि तसं झालं तर खरं या प्रात्यक्षिकांचं चीज झालं असं म्हणता येईल. तुम्हाला काय विलक्षण आनंद होईल याची मी कल्पना करू शकते, कारण तुम्ही इतकी वर्ष त्याच्यासाठी धडपडत आहात. आता तुम्ही जे अंध मुलांचा विषय काढला, तर त्यांना शिकवणं हे सुद्धा तुमच्यासाठी एक आव्हान होतं. त्यातून तुम्ही बरंच काही शिकला, तर त्याविषयी सांगा. म्हणजे मला असं आठवतंय पहिला दिवस जेव्हा होता त्यावेळेला मी आत्तापर्यंत मुलांना शिकवताना स्वतः करून दाखवत असे आणि त्यांना म्हणत मी आता कसं केलं, आता तुम्ही तसं करा, मी तुम्हाला हेल्प करतो. पण यांना दाखवण्यात काही प्रश्नच नव्हता, कारण त्यांना दिसणारच नाही. आणि मग मी प्रत्येक गोष्ट ही शब्दांमध्ये बांधून त्यांच्यासमोर पोचवायची. मी तुमच्यासमोर दोरी आहे, दोरीला हात पकडा, मग डावा पाय आतल्या बाजूने घेऊन अंगठ्यात दोरी पकडा, मग डावा पाय ताठ होईपर्यंत वरतीचा, अशी प्रत्येक जी काही ॲक्शन आहे ती व्हर्बल कमांड्समध्ये त्यांच्याकडे द्यायची. आणि ते मग तुमचं ऐकतात आणि ब्लाइंडली तसं करतात असं म्हणूया आपण. आणि इतकं चांगलं करतात. एक सिक्स्थ सेन्स असतो त्यांच्याकडे म्हणा, किंवा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्ती असतं म्हणा. म्हणजे त्यांची ठिकठिकाणी प्रात्यक्षिकं झाल्यानंतर लोक माझं कौतुक करायचे, देशपांडे तुमची कमाल आहे, अंध मुलांना कसं काय तुम्ही शिकवलं. पण मी तर मनातल्या मनात हेच म्हणत होतं की कसं शिकवलं नाही, कसं शिकवायचं आहे त्यांना शिकवता शिकवता मी शिकलो. आणि हा खूप एक आत्मविश्वास निर्माण झाला. आणि त्यामुळे मी आता खात्रीपूर्वक सांगू शकतो की कुठल्याही वयाचा कोणी, अगदी जाडा माणूस असेल, बारीक असेल, काटकोळा असेल, वीक असेल अगदी, तरी माझ्याकडे तर मी त्याला मलखांब शिकवतो. मूकबधीर आहेत, मतिमंद आहेत, फिजिकली हँडिकॅप्ट आहेत, कोणालाही आपण शिकवू शकतो. म्हणजे मी तर असं म्हणेन की माझ्याकडे शिकायला एखादा माणूस आला आणि त्याला जर मलखांब करता आला नाही, तुम्ही म्हणतोय मला मलखांब शिकवता येत नाही. आता प्रशिक्षणामधून सुद्धा खूप काही शिकायला मिळतच. हो. तर असे काही अनुभव तुमचे की परदेशातले काही असतील तर असे सांगा. मला आठवतंय 2004 मध्ये आम्ही पहिलं जर्मनीमध्ये मलखांबाचं प्रशिक्षण ज्या वेळेला घेतलं, प्रशिक्षण शिबिर, त्यावेळेला 8 दिवसाचं शिबिर. आणि 8 दिवसात आपण काय शिकलोय शेवटच्या दिवशी त्या मुलांनी करून दाखवायचं. 45 मिनिटाची ती प्रात्यक्षिकं आणि 15 मिनिटाची प्रश्नोत्तर. तर त्या प्रश्नोत्तरांच्या मध्ये एक जर्मन गृहस्थ होते, ज्यांनी अनेक वर्ष भारतामध्ये जर्मनीचे राजदूत म्हणून काम केलं होतं, डॉक्टर जॉर्ज लेशनर. ते उभे राहिले आणि म्हणाले, मिस्टर देशपांडे, तुम्ही एवढं लांबून मुंबईहून आम्हाला मलखांब शिकवायला आलेला आहात, पण तुम्हाला असं नाही का वाटत आम्ही जर्मन लोक खेळामध्ये खूप अग्रेसर आहोत? आम्ही जर मलखांबाकडे लक्ष दिलं तर काही दिवसात आम्ही तुम्हाला मागे टाकून आम्ही पुढे निघून जाऊ. म्हटलं, जर केवळ स्पर्धात्मकच विचार करायचा असेल कदाचित तुमचं म्हणणं खरं होईल सुद्धा. पण तुमच्यासारख्या विकसित देशांमध्ये आणि आमच्यासारख्या विकसनशील देशांमध्ये काही सामायिक समस्या आहेत की मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना हवे तेवढे गुण परीक्षेत मिळत नाहीत, किंवा हवे तेवढे गुण मिळाले तरी ज्या अभ्यासक्रमाला त्यांना प्रवेश हवा असतो त्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नाही, किंवा शिक्षण पूर्ण झालं तरी जी नोकरी पाहिजे असतील नोकरी मिळत नाही. आणि मुलं हताश होतात, निराश होतात आणि मग ते धूम्रपान, मद्यपान किंवा मादक द्रव्यांच्या आहारी जातात. मलखांब हा तुम्हाला केवळ शारीरिक दृष्टीनेच नव्हे तर मानसिक दृष्टीनेही कणखर बनवतो. हे मलखांबाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आणि सध्या बदलत्या जीवनशैलीमध्ये अगदी लहानपणापासून मुलांच्या हातात मोबाईल आलेले असतात.
मग पुढे कॉलेजमध्ये लॅपटॉप, कम्प्युटर्स, मुलं मैदानावरती जाणंच विसरून जातात आणि शरीराला कुठलाही व्यायाम होत नाही. आणि मग ऐन 35शीमध्ये 40शीमध्ये कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी असे विकार चालू होतात आणि मग औषधं घेऊन, पट्टे लावून पुढचं आयुष्य कंठित करायचं. पण पाठीचा कणा जो उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे, त्याला सर्वाधिक व्यायाम हा मलखांबामुळे होतो. आणि त्यामुळे मलखांबाचे फायदे फक्त आमच्यापर्यंत मर्यादित राहू नयेत, ते तुमच्यापर्यंत पण पोहोचवले जावेत, म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि त्यांना एवढं आवडलं की त्याच्यानंतर गेली आता 16 वर्ष दरवर्षी 10 मुलं घेऊन ते आम्हाला जर्मनीत बोलवतात आणि तिकडे 50-50 मुलांची 2 शिबिरं होतात. म्हणजे एका वर्षी 100 जर्मन मुलं मलखांब शिकतात. आता 16 वर्षामध्ये 1600 जर्मन मुलं मलखांब शिकतात. दोरीचा मलखांब केला जातो किंवा कुठलीही कसरत, तर याच्यामध्ये जखम होण्याची, दुखापत होण्याची कितपत शक्यता असते किंवा त्रास होण्याची जेव्हा सुरुवातीला शिकत असतात मुलं, कारण दोरी लागत असेल हाताला, हो. तर या बाबतीत काय असतं? नाही, म्हणून मलखांब हा एक थोडा जोखमीचा खेळ आहे असं म्हणतात. याचं कारण इतर सगळे खेळ जमिनीच्या लेवलला खेळले जातात. हा एकच खेळ असा आहे जमिनीपासून 2 फूट, 4 फूट, 8 फूट, 10 फूट उंचीवरती खेळला जातो. आणि त्यामुळे एक तर मानसिक सामर्थ्य लागतं, कॉन्फिडन्स लागतो, करेज, धाडस म्हणतो ते लागतं. आणि गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध आपण स्वतःचं शरीर ओढण्यासाठी असलेली ताकद आवश्यक आहे. ही हळूहळू वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करून डेव्हलप करावी लागते. पण मी आजकाल बघितलं काही शिक्षक प्रामुख्याने की बेसिक काही तयारी न करून घेता अवघड प्रकार, म्हणजे त्याला आम्ही झापा म्हणतो, त्या झापा मुलांना शिकवायच्या की त्यामुळे गुण जास्त मिळतात त्या स्पर्धेमध्ये. आणि मग त्यामुळे दुखापती जास्त होतात, म्हणजे वरून पडण्याच्या म्हणा किंवा हातपाय मोडण्याच्या, लचकण्याच्या. आणि इतर कुठलाही खेळ म्हणजे समजा विषय आहे शाळेमधला, समजा भाषा विषय आहे, गणित आहे किंवा इतिहास, भूगोल आहे, ह्याच्यातला शिक्षक चांगला नसेल तर फार तर काय होईल, मुलांना गुण कमी मिळतील परीक्षेत. इकडे जर शिक्षक चांगला नसेल तर मुलाचा हातपाय मोडण्याची, मानेवरती पडण्याची, एखादं कायमचं अपंगत्व येण्याची शक्यता जास्त आहे. आणि म्हणून प्रशिक्षकांचं प्रशिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे बरेच जण आम्हाला म्हणतात की मलखांब एवढा चांगला विषय, मग तो शाळांमध्ये कंपल्सरी का नाही करत, अभ्यासक्रमात त्याचा समावेश का करत नाही. हे करायला पाहिजे, पण ती वेळ यायला अजून शिक्षकांची तेवढी आपण तयारी करून घेतली पाहिजे. जास्तीत जास्त संख्येने अगदी पायाभूत प्रशिक्षण देणारे तरी शिक्षक तयार पाहिजेत, मग हे होऊ शकेल. तुमची सगळी जी वाटचाल झाली आहे त्याच्यामध्ये तुमच्या सौभाग्यवतींचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी तुम्हाला मोकळीक दिली, त्यांचा स्वतः सुखदा गायिका पण आहे. आणि तुमची पुढची पिढी म्हणजे दोघं मुलंही याच्यामध्ये, तर त्याच्याविषयी सांग. खरं म्हणजे खूप पर्सनल आहे, पण मला आवडेल हे लोकांपर्यंत पोचवायला की ज्या वेळेला माझा मुलगा ओंकार हा लहान होता त्यावेळेला माझ्या वडिलांचे एक मोठे भाऊ आमच्या घरी आले होते आणि त्यांनी 5-6 दिवस झाले माझा दिनक्रम बघितला की सकाळी उठून जायचं, रात्री घरी यायचं. मला म्हणाले, उदय तुझ्या मुलाला रागवत जाऊ नकोस हा. उद्या तो आईला विचारले रविवारी येणारे पाहुणे मला का रागवतात. त्यांच्या मिसेस होत्या, त्या मला म्हणाल्या, अरे तो कुठला अभिनेता, त्याला म्हणे पेरोलवरती पण सोडतात घरी जायला, तुला अशी कुठली नोकरी रजात मिळत नाही. पण हे माझं खूप वर्ष असं चाललं होतं आणि त्याच्यात आनंद होता. आमच्या घरी आई वडील, आम्ही 3 भाऊ बहीण आणि मोठ्या भावाची बायको, त्याची 2 मुलं, माझी मिसेस, आमची 2 मुलं आणि धाकटा भाऊ, त्याची 2 मुलं, याची एक जॉईंट फॅमिली होती. त्यामुळे कधीही मला घरातलं कुठलंही काही हे संपलंय ते आणायचंय, गॅस संपलाय किंवा काय शिधा आणायचंय, कधी बघावं लागलं नाही. सगळं हा फॅमिलीचा सपोर्ट खूप मोठा असतो. मी त्या दृष्टीने खूप फॉर्च्युनेट होतो. आणि त्यामुळे अगदी मुलांचं शिक्षण, म्हणजे त्यांच्या शाळेत काय पालक सभा असेल तर जाणं किंवा मुलांचा घरी अभ्यास घेणं, सगळं माझ्या मिसेसने केलं. आणि त्यामुळेच मी हे एवढं सगळं काम करू शकलो, हे मला मोकळ्या मान्य केलं. मल्लखांब शिकवलं, पण ते त्यांना चॉईस होता की
मिसेस गाणं खूप चांगलं म्हणते, त्यामुळे कुठेतरी गाण्याकडे जावं, संगीताकडे जावं की मलखांबाकडे जावं. पण ते दोघेही माझे सतत दौरे आणि बाहेर जाणं येणं बघितल्यानंतर त्यांना मलखांबाशी जास्ती गोडी लागली. दोघेही जण नॅशनल चॅम्पियन होते 5 वर्ष. ओंकार तर ऑल इंडिया इंटरव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट होता. न्यू जर्सीला राहत होता. तिकडे त्यांनी मलखांब प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आणि मग 14 ऑगस्ट 2018 मध्ये मी अमेरिकेत गेलो असताना भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये US मलखांब फेडरेशनच्या माध्यमातून एक मलखांबाचं प्रात्यक्षिक होतं. अमेरिकेतले अनेक मुलं ते प्रात्यक्षिकात भाग घेत होती. त्याच्यात ओंकारची मुलगी रोमा ही 7-8 वर्षाची असेल तेव्हा, ती मलखांब करत होती आणि ओंकार हेल्पला उभा होता आणि मी कॉमेंट्री करायला उभा होतो. म्हणजे एकाच कुटुंबातल्या 3 जनरेशन्स एका वेळेला मलखांबावरती होत्या. आणि असं बरीच मग उदाहरणं झाली अनेक ठिकाणी. लहान असताना ओंकार आणि अदितीला घेऊन पण अनेक प्रात्यक्षिकांमध्ये वगैरे गेलो होतो. पण आता खूप आनंद होतो की हे काय मी सुरू केलेलं आहे ते मुलांनी पुढे चालू ठेवलेलं आहे. अदितीचं इंटरनॅशनल सर्टिफिकेशन झालंय एरियल सिल्कमध्ये, की एक वरनं कपडा टांगलेला असतो आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती केल्या जातात. रिंग असते किंवा ज्याला आपण ट्रॅपीज म्हणतो, असे प्रकार ती शिकवते. मुंबईत 10-12 ठिकाणी ती सेंटर्स चालतात. अनेक सेलिब्रिटीज आहेत ते ह्याच्यामध्ये रस घेतात आणि आता अदितीचा मुलगा शिवांश हा सुद्धा त्याच्यामध्ये रस घेतोय, व्यायामशाळेत येतो, मलखांब करतो. त्यामुळे हे पुढे चालू राहील अशी खात्री वाटते. बरेचदा असं होतं की एखादा खेळ आहे, म्हणजे परदेशातला असला तर त्याला आपण प्रतिशब्द शोधत राहतो. पण मल्लखांबाचं जे आहे, ज्या कमांड्स आहेत त्याच्यामधल्या त्या सगळ्या तुम्ही मराठीमध्ये दिल्या. हा, आता मराठी भाषेला अभिजात अभिजात. भाषेचा दर्जा मिळालाय आणि मला असं वाटतं की ही एक अतिशय आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की देश कुठलाही असो, त्या सर्व ज्या कमांड्स आहेत त्या त्या मराठीत भाषेतल्या. दिले जातात आणि त्याचा शेवट जो तुम्ही करता तो तर नक्की आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. म्हणून मी पहिल्यांदा ठरवलं की मलखांबाला इंडियन जिम्नॅस्टिक पोल वगैरे असं काही म्हणत नाही, मलखांबाला मलखांबच म्हणायचं. आणि मग शिकवताना त्याच्यावर जे सगळे प्रकार आहेत ना ते सुद्धा, बाणेगुरुजी पकड असेल, खांदाउडी असेल, बंदरी असेल, बगली असेल, पोटा ताजवा, पाठी ताजवा, म्हणजे कुठल्याही देशातली मुलं त्या एलिमेंटला त्याच नावाने ओळखतात. आणि मग इवन सूर्यनमस्कार शिकवताना सुद्धा आम्ही त्याचे आकडे जे आहेत ते मराठीतनंच म्हणतो, 1, 2, 3, 4. म्हणजे आपण बघतो जुडो काय, टायक्वांडो काय, कराटे काय, हे जेव्हा आपल्याकडे आलं तर त्यांच्या शब्दासकट आले. मग खेळ हा एक आपल्या संस्कृतीतला अविभाज्य घटक असतो आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक सत्राची शेवट जेव्हा करतो तेव्हा 1 7 नमस्ते, 1 2 3 4 आणि कवायत विसर्जन 1 2 3 1 2 3 1 2 3 जय हिंद असंच करून करतो. मग जर्मनीतली मुलं, ऑस्ट्रेलियातली मुलं ते जय हिंद म्हणूनच त्याचा शेवट करणार. हे खूप लोकांना आवडतं आणि या दृष्टीने आपली भारताची संस्कृती, एक मलखांबाला पण सॉफ्ट पॉवर ऑफ इंडिया म्हणतो, ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप परिणामकारक होतं. तुमचं समर्थ भारत घडवण्याचं जे स्वप्न आहे ते श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या माध्यमातून तुम्ही पुढे नेत आहात. समर्थ व्यायाम मंदिराला आणि तुम्हालाही हिंदुस्थान पोस्टकडून मनपूर्वक शुभेच्छा. असं मी इथे आला त्याबद्दल धन्यवाद. खूप छान वाटलं मला, मनापासून आभार.